गुन्हेगारीच्या काळ्या दुनियेत एक अत्यंत जुना आणि सर्वसामान्य असा अलिखित नियम आहे की वेळ हा नेहमीच गुन्हेगाराचा सगळ्यात मोठा मित्र असतो। जसा जसा काळ पुढे सरकतो तसं तसं घटनास्थळावरचे भौतिक पुरावे नष्ट होतात, साक्षीदारांच्या डोळ्यातल्या आणि मनातल्या आठवणी धुसर होत जातात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पोलीस दलातल्या सततच्या बदल्यांमुळे प्रकरणाचा मार्ग काढण्याची पोलिसांच्या तपासातली धारही कमी होत जाते। गुन्हेगाराला वाटतं की वेळ निघून गेली की आपण सेफ झालो, पण हा नियम जुन्या जगासाठी होता। आजच्या हायटेक डिजिटल युगात गुन्हेगार निवळ भिंतीआड लपला म्हणजे तो सेफ झालाच असं नाही, कारण डिजिटल फुटप्रिंट तुमच्या नकळत तुमच्या भोवतीच्या भिंती पाडून तुमचं भिंग फोडत असतं। आणि हेच सिद्ध करणारा एक तपास मुंबई पोलिसांनी फते केलाय। तब्बल 9 वर्षांपूर्वी म्हणजेच 2017 मध्ये अंधेरीच्या सुभाषनगर भागातल्या बांगरवाडीत एका भंगार व्यापाराची हत्या करण्यात आली होती। या हत्याकांडातला मुख्य संशयित आरोपी 46 वर्षांचा मेहताब आलम अजिमतुल्ला खान हा सलग 9 वर्ष स्वतःचं अस्तित्व पूर्णपणे मिटवून पोलिसांना गुंगारा देत होता। जिथं 5 सेकंदही माणसाला मोबाईल विना जात नाहीत, तिथं या पठ्ठ्याने तब्बल 5 वर्ष मोबाईल फोनला साधा स्पर्शही केला नव्हता। देशभरात 7 वेगवेगळ्या राज्यात तो ओळख बदलून मजुरांसोबत लपून बसला होता, पण त्याची एक छोटीशी ऑनलाईन चूक, त्याची व्यवसायाची हाव आणि पोलिसांच्या पाळत ठेवण्याचा अफाट चिकाटीमुळे त्याचा हा 9 वर्षांचा घोस्ट प्रोटोकॉल पत्त्यासारखा कोसळला। आजच्या व्हिडिओत हाच थरार कसा घडला, मुंबई पोलिसांनी त्याला गोव्यातल्या एका अत्यंत गोपनीय आणि सर्वोच्च सरकारी संशोधन संस्थेच्या बाहेरून कसं उचललं, याचीच A to Z इनसाइड स्टोरी सविस्तर सांगणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नमस्कार, मी श्रद्धा आणि तुम्ही पाहताय TOD मराठी म्हणजेच टाइम्स ऑफ डेमोक्रेसी। या गुन्ह्याची पाळमुळ शोधण्यासाठी आपल्याला 9 वर्ष मागे जावं लागेल। द इंडियन एक्सप्रेसच्या बातमीनुसार या हत्याकांडाचा मुख्य हेतू एका जुन्या सूड भावनेत लपलेला होता। मृत वसीउल्लाह मोहसिन शेख हा अंधेरी परिसरात भंगार व्यवसायाशी संबंधित होता। वसीउल्लाहने नाशिक पोलिसांना गुन्हेगारी वर्तुळातल्या एका प्रमुख आरोपीच्या म्हणजेच सोहराबच्या भावाच्या ठाव ठिकाणाबद्दल गुप्त माहिती दिली होती। त्याच माहितीवरून नाशिक पोलिसांनी सोहराबच्या भावाला अटक केली होती असा आरोपींचा संशय होता। गुन्हेगारीच्या जगात पोलिसांचा खबरी किंवा इन्फॉर्मर बनणं हा सगळ्यात मोठा गुन्हा मानला जातो। सोहराब आणि त्याच्या साथीदार मोहम्मद अली उर्फ चिंका यांच्या मनात या अटकेचा बदला घेण्याची सूड भावना निर्माण झाली। त्यातूनच त्यांनी वसीउल्लाहला कायमचा संपवण्याचा कट रचला। या कटात त्यांनी मेहताब आलम अजिमतुल्ला खान, फिरोज साबिर अली आणि इतर 2 अज्ञात हल्लेखोरांना सामील करून घेतलं। मिड डेच्या बातमीनुसार 3 फेब्रुवारी 2017 रोजी आरोपींनी वसीउल्लाह, त्याचा चहा विक्रेता भाऊ अब्दुल आणि त्यांचा नातेवाईक समशुद्दीन शेख यांना दुपारी लंच पार्टीच्या बहाण्याने सुभाषनगर इथल्या बंगारवाडी भंगार डेपोमध्ये बोलवलं। वसीउल्लाहला कोणत्याही संकटाची जाणीव नव्हती। तो तिथे पोहोचला आणि आधीच हत्यारांसह सज्ज असलेल्या या टोळीने त्यांना चारी बाजूंनी घेरलं। लोखंडी रॉड आणि पाईपने त्यांच्यावरती अमानुष हल्ला चढवला। या हल्ल्यात वसीउल्लाहच्या डोक्यावर आणि शरीरावर वारमी घाव बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचे दोन्ही नातेवाईक गंभीर जखमी अवस्थेत कसे बसे तिथून पळून वाचले। या रक्तरंजित घटनेनंतर MIDC पोलिसांनी खुनाचा आणि इतर गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला। 6 आरोपींच्याही पोलिसांनी मुसक्या आवळल्या, पण मेहताब सुटला। पोलिसांपासून वाचण्याची मेहताबची घोस्ट प्रोटोकॉल रणनीती काय होती? गुन्हा घडल्यानंतर मुंबई पोलिसांनी वेगानं सूत्र हलवून घटनेच्या काही दिवसातच मेहताब अली उर्फ चिंका, सोहराब, फिरोज आणि साबिर अली यांच्यासह एकूण 6 आरोपींना गजाआड केलं। त्यांच्यावर दिंडोशी सत्र न्यायालयात खटलाही सुरू झाला। आरोपींना शिक्षाही झाली। तब्बल 7 वर्ष तुरुंगात राहिल्यानंतर सध्या ते जामिनावर बाहेर आहेत। पण या हल्ल्यातला मुख्य आरोपी मेहताब आलम खान पोलिसांना चकवून पसार झाला। मेहताब हा पोलिसांच्या रेकॉर्डवरचा वॉन्टेड गुन्हेगार राहिलाय, पण त्याने स्वतःला पोलिसांपासून वाचवण्यासाठी एका आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या हेरासारखी 3 लेव्हलची घोस्ट प्रोटोकॉल रणनीती आखली। पहिलं पाऊल डिजिटल ब्लॅकआउट। पोलिसांचा तपास मोबाईल नंबर आणि CDR वरून सुरू होतो हे त्याला पक्क माहिती होतं, त्यामुळे त्याने सलग 5 वर्ष मोबाईल फोनचा वापरच नाही केला आणि कुटुंबासोबतचा कॉन्टॅक्टही सगळा तोडून टाकला। दुसरं पाऊल भटकं जीवन। तो कधीही एका जागी स्थिरावला नाही। तो कर्नाटक, गोवा आणि देशातील 7 राज्यांमध्ये वारंवार आपली ठिकाणं बदलत राहिला। तिसरं पाऊल कामगारांमध्ये ओळख लपवणं। तो असंघटित भंगार मजुरांच्या टोळ्यांमध्ये स्वतःचं नाव बदलून मजुरांसारखा राहत होता। यामुळे कोणालाही त्याचा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा संशयच येत नव्हता। शेवटी थकून भागून 2020 मध्ये तो गोव्यात स्थिर झाला। गुन्हा कसा घडला आणि मेहताब पोलिसांना गुंगारा कसा द्यायचा
हे तर आपण बघितलं. आता तिसऱ्या टप्प्यात आपण थंड बस्त्यात गेलेली केस कशी पुन्हा वर आली ते पाहूया. जुळ्या भावाने पोलिसांना कसं चुकावलं. वर्ष सरत गेली आणि 2017ची ती फाईल धुळखात पडली होती. पण ऑगस्टच्या 2026च्या सुरुवातीला पश्चिम परिमंडळ 3चे पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी एक महत्त्वाचा आदेश काढला. सगळ्या जुन्या प्रलंबित फाईल, कोल्ड केसेस आणि फरार आरोपींचा नव्याने शोध घेण्याचे आदेश त्यांनी दिले. MIDC पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक घनश्याम नायर आणि पोलीस निरीक्षक सुनील करंडे यांच्या मार्गदर्शनाखाली API प्रवीण राक्षे यांच्या नेतृत्वात एक विशेष तपास पथक स्थापन करण्यात आलं. या टीम मध्ये अनुभवी हवालदार नारायण भोसले, विशाल पिसाळ, तानाजी सूर्यवंशी आणि दीपक वाघमारे यांचा समावेश होता. या पथकाने मेहताब खानच्या सांताक्रूज इथल्या जुन्या पत्त्याशी शोधाशोध सुरू केली. तेव्हा त्यांना एक खबऱ्याकडून अत्यंत महत्त्वाची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी हत्येच्या अवघ्या 15 दिवस आधी सांताक्रूज मधून एक संशयिताला ताब्यात घेतलं होतं. तो संशयित हुबेहूब मेहताब सारखाच दिसत होता. द टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार पोलिसांनी या व्यक्तीची कसून चौकशी केली तेव्हा तपासाला एक अत्यंत धक्कादायक वळण मिळालं. ताब्यात घेतलेला व्यक्ती मेहताब नव्हता, तर त्याचा धाकटा भाऊ होता, जो मेहताबपेक्षा वयाने 10 वर्ष लहान होता. पण त्याची शरीर यष्टी आणि चेहरा हुबेहूब मेहताबशी मिळता जुळता होता. या लहान भावाने पोलिसांना गुंगारा देण्याचाही प्रयत्न केला आणि मेहताब बद्दल काहीही माहिती नसल्याचं सांगितलं. पण पोलिसांनी हुशारी दाखवून त्याला सोडलं आणि त्याच्यावरती संपूर्ण कुटुंबावर तांत्रिक पाळत ठेवली. याच पाळती दरम्यान पोलिसांना 9 वर्षांनंतर मेहताबचा अलीकडचा एक ताजा फोटो मिळवण्यात यश आलं. हे पोलिसांचं या तपासातलं सगळ्यात पहिलं मोठं यश होतं आणि तेही एका चुकीतूनच हाती लागलं. मग 5 वर्ष मोबाईलला हातही न लावणारा मेहताब डिजिटल ट्रॅपमध्ये कसा अडकला? सततची धावपळ करून मेहताब खान गोव्यात कंत्राटदार म्हणून स्थिर झाला होता. पण व्यवसाय मोठा करण्यासाठी डिजिटल माध्यमाचा वापर करणं ही त्याच्यासाठी अनिवार्य गोष्ट झाली होती. हिंदुस्तान टाइम्सच्या बातमीमध्ये एक अत्यंत महत्त्वाची ओळ आहे. स्वतःचा भंगार व्यवसाय ऑनलाईन लिस्ट करणं ही या फरार आरोपीसाठी त्याच्या आयुष्यातली सगळ्यात महागडी जाहिरात ठरली. मेहताबने गोव्यात आपलं बस्तान बसवून सरकारी कंत्राट घेणाऱ्या मोठ्या भंगार व्यापाऱ्यांसोबत काम सुरू केलं. आपला व्यवसाय वाढवण्यासाठी त्याने इंडिया मार्ट या ई-कॉमर्स व्यावसायिक प्लॅटफॉर्मवर नोंदणी केली. इकडे मुंबईत बसलेल्या API प्रवीण राक्षे आणि त्यांच्या पथकाने ओपन सोर्स इंटेलिजन्स आणि तांत्रिक विश्लेषणाची मदत घेतली. त्यांनी मेहताबचे सांताक्रूज मधले नातेवाईक आणि मित्रांचे फेसबुक आणि इंस्टाग्राम प्रोफाईल स्कॅन करायला सुरुवात केली. या सोशल मीडिया खात्यांमधील अप्रत्यक्ष पाऊलखुणा, IP ॲड्रेस आणि सर्व्हर लॉग्सचा मागोवा घेत असताना पोलिसांचं लक्ष इंडिया मार्टवरच्या गोव्यातल्या एका भंगार व्यवसायाच्या प्रोफाईलकडे गेलं. या ऑनलाईन प्रोफाईलचे तांत्रिक धागेदोरे पोलिसांनी जोडले तेव्हा मेहताबचं अचूक लोकेशन गोवा राज्य आणि विशेषतः वास्को परिसर असल्याचं समोर आलं. पण त्याला शोधणं इतकंही सोपं नव्हतं. त्यासाठीच मुंबई पोलिसांनी फनेल पद्धतीचा वापर केला. लोकेशन समजलं तरी गोव्यात हजारो भंगार मजूर आणि शेकडो भंगार कंत्राटदारांमध्ये आपली ओळख बदलून वावरणाऱ्या मेहताबला पकडणं सोपं नव्हतं. तो अत्यंत सावध होता. यासाठी मुंबई पोलिसांनी गोव्यात पोहोचून फनेल पद्धतीचा कल्पक वापर केला. पायरी पहिली, पोलिसांनी गोव्यात सरकारी निविदा मिळवणाऱ्या एकूण 18 मोठ्या भंगार कंत्राटदारांची यादी तयार केली. पायरी दुसरी, या 18 कंत्राटदारांच्या तांत्रिक डेटाचं आणि बँक खात्याचं विश्लेषण करून संशयित कंत्राटदारांची संख्या 18 वरून थेट 8 वरती आणली. पायरी तिसरी, या 8 कंत्राटदारांच्या शेकडो कर्मचाऱ्यांची माहिती गोव्याच्या स्थानिक खबऱ्यांच्या मदतीने गोळा केली आणि शेवटी पोलिसांच्या रडारवर वास्को इथल्या एका मोठ्या सरकारी संस्थेशी संबंधित भंगार कंत्राट आलं. ती संस्था होती नॅशनल सेंटर फॉर पोलर अँड ओशन रिसर्च. ही भारत सरकारची अंटार्क्टिक आणि सागरी संशोधनातील अत्यंत नामांकित शिखर संस्था आहे. या संस्थेतून निघणाऱ्या उच्च प्रतीच्या औद्योगिक भंगाराचं लाखो रुपयांचं कंत्राट मिळवण्यासाठी मेहताब तिथं अत्यंत सक्रिय होता आणि वारंवार वास्कोला जात होता. मुंबई पोलिसांनी गोवा पोलिसांच्या मदतीने 3 ऑगस्ट 2026ला वास्को परिसरात अत्यंत कडेकोट सापळा रचला. 2 दिवस शनिवार आणि रविवारी पोलिसांनी साध्या वेशात त्याच्यावरती पाळत ठेवून होते. शेवटी सोमवारी 3 ऑगस्टला मेहताब नेहमीप्रमाणे भंगाराचा व्यवहार करण्यासाठी रिसर्च सेंटरच्या दिशेने जात असताना दबा धरून बसलेल्या पोलीस आणि गोवा पोलिसांच्या विशेष पथकाने रस्त्यावरच त्याच्यावरती झडप घातली आणि त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याच्या 9 वर्षांच्या प्रदीर्घ अज्ञातवासाचा वास्कोच्या रस्त्यावरती दी एंड झाला होता. थोडक्यात काय तर या संपूर्ण तपासातून गुन्हेगारी विश्वाचा तो नियम खोटा ठरला की वेळ हा गुन्हेगाराचा मित्र असतो. मेहताब
आता मुंबईत पोलीस कोठडी दे या कारवाईमुळे वसीउल्लाह शेख खून खटल्यातल्या जामिनावर सुटलेल्या इतर 6 आरोपींच्या अडचणीही आता वाढणार आहेत. या प्रकरणाचं थोडं डीप डाऊन जाऊन विश्लेषण केल्यास एक गोष्ट स्पष्ट होते, ती म्हणजे आजच्या काळात माणूस भौतिक जगात स्वतःचं अस्तित्व लपवू शकतो. जुन्या पद्धतीनुसार फोन न वापरता किंवा जागा बदलून पोलिसांना गुंगारा देऊ शकतो. पण आजच्या आधुनिक आणि डिजिटल अर्थव्यवस्थेत स्वतःचा व्यवसाय वाढवण्यासाठी आणि पैशांचे व्यवहार करण्यासाठी त्याला कधी ना कधी डिजिटल जगात पाऊल टाकावंच लागतं. मेहताबच्या मनात 9 वर्ष फरार राहिल्यामुळे निर्माण झालेली आत्मसंतुष्टता आणि व्यवसाय वाढवण्याची महत्वाकांक्षाच त्याच्या अटकेचं कारण ठरली. तो भौतिक जगात पोलिसांपासून पळू शकला, पण स्वतःच्या डिजिटल सावलीपासून पळू शकला नाही. तुम्हाला मुंबई पोलिसांच्या या हायटेक आणि थरारक तपासाची ही स्टोरी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच पडद्यामागच्या खऱ्याखुऱ्या गुन्हेगारी कहाण्यांची इनसाइड स्टोरी पाहण्यासाठी आपल्या TOD मराठी चॅनलला YouTube वरती सबस्क्राईब करायला विसरू नका.